नंतर जीव येस म्हणे. ब्रह्मा आहेत तुम्ही. ज्या क्षणी वडिलांच्या माध्यमातून तो जीवात्मा मातृगर्भात प्रवेश करतो तेव्हापासूनच तो चैतन्यमय असतो. मी तर म्हणे अन्नाच्या दाण्यामध्येच तो चैतन्यमय आहे. कारण आत्म्याला थोडीच नाश आहे, आत्म्याला थोडीच मरण आहे, अजिबात नाही. तो जेव्हा आहे तेव्हाही जसा आहे तसाच आहे. आणि म्हणून या न्यायाने विचार केला तर 9 महिने 9 दिवसापर्यंत त्याची स्थिती कशी असते बघा. आमचे ज्ञानोबा सांगतात, मातीची उदर कुहरी पचो निविष्टा मूत्राच्या दाखरी अधोमुख 9 मास वरी उकडी भारी जठराग्नी किंवा जन्मोजन्मी मरताती. एक ज्ञानेश्वरीची ओवी आहे. ओवीमध्ये ज्ञानोबा सांगतात, म्हटले आईच्या गर्भामध्ये गेल्यानंतर काही जीवाला सुख आहे का? अजिबात नाही. अनंत यातना सहन कराव्या लागतात. तुम्ही इडलीचं भांड पाहिलंय ना महिला मंडळ? हा, ते भांड असं थंडगार असतं का जेव्हा बनवतात तेव्हा? खाली धगधग कडक असा जाळ, त्या जाळावर तापलेलं ते भांड, त्या भांड्यात उकळणारं पाणी, त्या पाण्यामध्ये ती वाफ तयार होते. त्या वाफेमध्ये मग तो तुमचा पदार्थ त्या भांड्यामध्ये शिजवला जातो. बरं वाटत असेल का त्या पदार्थाला? एकदम ती इडली मजा मग बसच होईल का नाही ना? तिला असं वाटत असेल मी कधी बाहेर निघते कधी नाही. फक्त तास दीड तासासाठी जर त्या पदार्थाची अशी परिस्थिती होते, अगदी त्याच टेम्परेचर मध्ये त्याच परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यांना 9 महिने 9 दिवस राहावं लागतं. ज्ञानोबा तो पुरावा आहे. जठराग्नीच्या तप्त अशा ज्वाळामध्ये या जीवाला घडवलं जातं. आणि बघा सज्जन हो, 9 महिने 9 दिवसाचा प्रवास झाल्यानंतर सुखरूप जन्माला येतं का? अजिबात नाही. त्यातही जर ते बाळ आडवं असेल तर त्याला शिजर करून काढावं लागतं, शॉर्टकट मार्ग. नाहीतर मग 9 मास कष्टाला असी 10व्याने प्रसूत झाली वरी तुझे कर्मजाड तुझी मान अडकली. एवढंच नाही, मदांचा माता सांगते, बाळा हा देह नाशिवंत मातीच्या गर्भामध्ये परिस्थिती कशी आहे. नाकी तोंडी कृमी किडे विषाले पच हुकडे गर्भाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. आणि अशा परिस्थितीमध्ये तो 9 महिने 9 दिवसाचा प्रवास करून मातेच्या जीवाला यातना प्राप्त करून हा जीवात्मा या जगामध्ये या विश्वामध्ये जन्माला येतो. जन्माला आल्यानंतर त्याचं बालपण, तरुणपण, म्हातारपण 3 टप्प्याचं आयुष्य असतं. बालपणाचं जीवन कसं आहे म्हणे? एकदम मजामा. बालपणाचं जीवन नो टेन्शन ऐसी आजादी और कहा. एअरटेल माहिती तुमच्याकडे? हो ना? हा, एअरटेलचं जीवन म्हणजे लहानपणाचं जीवन असतं. अजिबात चिंता नाही, चाह नाही, चिंता नाही, मनवा बेपरवाह, जिसको कछु न चाहिए वही शहनशाह. असं मस्त शहनशाहीचं जीवन असतं. असं 5-6 महिन्याचं बाळ बघा तुम्ही, त्याच्या अंगावर कपडे घातले तरी खुश राहतं, नागडा फिरलं तरी खुश राहतं. ती मम्मीले वाटलं तर पावडर लायाच करत, तो पुशाच करत. ते आईने काजळ लावलं तर ते नाकातलं काजळ तोंडावर लावून घेतं. म्हणजे आईच्या प्रसन्नतेसाठी त्याची तयारी असते. त्याची प्रसन्नता तर कायम 24 तास असते. पोटाला भूक लागली रडायचं, भूक लागली का खेळायचं. असं नो टेन्शन जीवन लहान मुलांचं. बरं त्यातल्या त्यात अजून थोडेसे जर ते जाणकार व्हायला लागले ना, मग त्यांची जरा मेमरी डेव्हलप व्हायला सुरुवात होते. हळूहळू हळूहळू
ज्युनियर सिनियर नर्सरी अंक डंक पहिली दुसरी पाचवी